प्रशांत, तुम्ही आझाद मैदानातून सोबत राहाच। आता आपण सीएसएमटी चौकात जाऊया। सध्या सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि ते या परिसरातून आपल्याला अपडेट्स देतील। सूरज, श्रुती, नक्कीच आपण जर पाहिलं तर सीएसएमटी परिसरातील जी वर्दळ होती मराठा बांधवांची ही कमी झालेली आहे। मात्र काही मराठा बांधव हे आजही स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी कुठेतरी या आंदोलनाला गालबोट लावतायत का असा सवाल उपस्थित केला जात आहे। मी जर पाहिलं तर सीएसटी स्थानकावर एक तरुण पुन्हा एकदा त्या दिव्यांच्या पोलवरती चढलेला आहे। त्या ठिकाणी तो जाणता राजाचा जे झेंडा आहे तो या ठिकाणी बांधत आहे। मात्र अशाच प्रकारे जीव धोक्यात घातला जात आहे अनेक तरुणांकडनं। आणि एकूणच या संपूर्ण परिसरातली जर माहिती सांगायची झाली तर तुर्तास तरी इकडचे जे मराठा बांधवांची जी संख्या आहे ही कमी होताना पाहायला मिळत आहेत। इथे जे फ्लायओव्हर्स आणि सीएसटीच्या दरम्यान जे पार्किंग केलेल्या गाड्या होत्या या देखील काढण्यात आलेली आहे। वाहतूक ही जरी धीम्या गतीने पूर्वरत येत असली तरी अजूनही या परिसरात मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणात आहेत। जे रस्ते खुले करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं ते देखील झालेलं आहे। जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर कुठेतरी मराठा बांधव हे आता हळूहळू नवी मुंबई एपीएमसी मार्केट या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आंदोलन आता फक्त मैदानात राहील असं आवाहन केल्यानंतर आता मराठा बांधव हे त्यांच्या जरांगे पाटलांच्या सूचनांचं पालन करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र मुंबई महानगरपालिका जो मार्ग आहे यावरती अजून ही वाहनं तशीच आहेत। त्यामुळे हायकोर्टाच्या दिलेल्या सूचनांचं पालन हे पूर्णतः होतंय का हे पाहणं देखील महत्वाचं राहील। श्रुती, सूरज, बरोबर आहे। तुम्ही सध्या सीएसएमटी चौकातून ही दृश्य आम्हाला दाखवली, तुम्ही सोबत राहाच। आता आपण सीएसएमटी स्थानक